नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या देशामध्ये भक्तिमय वातावरण आहे. संपूर्ण देश रामभक्तीने या ठिकाणी आनंदाने ओतपोत झालेला आहे. येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची मूर्ती, या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणार आहे आणि देशभरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. चिंधण या गावामध्ये देखील श्रीकृष्ण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कथा प्रवक्ते असणार आहेत हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील. कशा पद्धतीने ते आयोजन असणार आहे, कार्यक्रमाविषयी आपण 2 शब्द त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महाराज, आपलं स्वागत आहे. चिंधण या गावामध्ये श्रीकृष्ण कथेचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. आपण स्वतः त्या ठिकाणी कथा प्रवक्ते असणार आहेत. कशा रीतीने हा कार्यक्रम आहे, काय सांगाल 2 शब्दात? सर्वप्रथम वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन, मुळात भारत हा संस्कृतीप्रिय आणि महाराष्ट्र हा उत्सवप्रिय असा प्रदेश आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन होत असलं तरी आज समाजाला आनंद आणि उपयुक्तता या 2 गोष्टी एकत्र आणणारा कार्यक्रम जर कोणता असेल तर तो कथेचा महोत्सव आहे. कारण ज्याने मनोरंजन होतं ते भल्याचं समाजाच्या असतंच असं नाही, किंवा जे भल्याचं आहे ते थोडं रंजक असतं असं नाही, पण या दोन्हीचं मिश्रण उत्तम जर काय असेल तर ती कथा आहे. आणि त्या कथेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण कथा, कारण ईश्वराचा आपल्याकरता सर्वात उद्बोधक मार्गदर्शक अवतार असेल तर तो कृष्ण अवतार आहे आणि जो सर्व प्रिय आहे. मग कोणत्याही जातीचा, धर्माचा, वयोगटाचा असो, तो नक्की कृष्णाशी जोडलेला आहे. प्रत्येक व्यवसायातला, प्रत्येक क्षेत्रातला माणूस येन केन प्रकाराने ज्याच्याशी जोडलेला आहे ती देवता म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि उत्सवाच्या आयोजनामध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि कुशल असणारा आमचा हा चिंधणचा देशेकर परिवार आहे. मग एकनाथ देशेकर असतील, त्यांचे बंधू गणपत देशेकर असतील, मग आता जो काही दिवसापूर्वी मलंगडला कीर्तन महोत्सव झाला त्याच्या यशस्वी करण्यामागे ज्या अनेक हातांची मेहनत होती त्यामध्ये देशेकर परिवार हा अग्रणी होता. सर्व समाजाने सोबत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. त्याच देशेकर परिवाराद्वारे हा श्रीकृष्ण कथा महोत्सव संपन्न होतो. माझी आपल्या प्रभात पर्व न्यूजच्या माध्यमातून सकल समाजाला आणि भाविकांना विनंती आहे की आपण सर्व वयोगटांसह या. कारण कृष्णकथा बालकांसाठी आहे, तरुणांसाठी आहे आणि वृद्धांसाठी आहे, कला क्षेत्रातल्या लोकांसाठी आहे, तसं संपत्ती क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी पण आहे. त्या सर्व प्रकारच्या लोकांकरता एक उद्बोधक आणि मार्गदर्शक कथा पर्वणी या ठिकाणी संपन्न होते. आपल्या माध्यमातून सकल समाजाला या कथेचं मी निमंत्रण देऊ इच्छितो. या कथेचा आरंभ दिनांक 16 जानेवारी या दिवशी होऊन 23 जानेवारीला सकाळच्या काल्याच्या कीर्तनाने कथेची सांगता होईल. काल्याचं कीर्तन सकाळी 10 ते 12 असेल, पण 16 ते 22 तारखेपर्यंत कथा रोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत असेल. 22 जानेवारीला ज्या दिवशी रामाची मूर्ती, प्रभू श्रीरामांची मूर्ती अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, त्याच दिवशी खरं म्हणजे कथेची सांगता होत असते. एकीकडे कृष्णकथा आहे आणि रामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच होते. याचा काय संगम असणार आहे का? मला तर ॲक्च्युली कृष्णकथा करायची आधी ठरलेलं होतं. 22 जानेवारीचा मुहूर्त हा असा आला, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या मंत्राचा सर्वदूर प्रसार प्रचार केला त्यामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही सोबत ठेवलेत. आपल्याला अभंग परिचित असेल, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, किंवा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. तर त्या दिवसाला आपण जी कृष्णकथा करणार आहोत ती फक्त कृष्णकथा नसेल, राम आणि त्याच्या समोरचा कृष्ण या दोघांमध्ये काही एकरूपता आहे आणि काही विविध रूपता आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की 22 जानेवारीच्या कथेसाठी खास दररोज तर यावं, पण त्या दिवशी विशेष रूपानं यावं. राम आणि कृष्ण कसे जवळचे आहेत आणि कसे दूरचे आहेत, तर तो कथेचा विषय असेल. आपण नक्की आनंद घ्यावा. आणि या व्यतिरिक्त दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही या परिवारानं केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळात आलात तर तुम्हाला कधी नृत्य स्पर्धा, कधी महिलांचा मेळावा, कधी हरिपाठ, भजन असाही लाभ आपल्याला होणार आहे. तर पवित्र अशा मलंगडाच्या त्या रांगेच्या कुशीमध्ये हा उपक्रम संपन्न होतो आहे. आपण लाभ घ्यावा. हे जे कथेचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे ते म्हणजे एकनाथजी देशेकर यांच्या बहिणीच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित केलेला, काय सांगाल?
आमच्या कुटुंबामध्ये ना वडिलांना 3 मुलं आणि 4 मुली होत्या. त्यातली कुटुंबातली आमची मोठी बहीण वारली आणि 1 वर्ष आता होईत येतं. तर त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कमलाबाई कान्हा पाटील नागावला दिलेल्या होत्या. मला या बाबतीत असं सांगावंसं वाटतं की कथा श्रीकृष्णाची आहे आणि एका भावाने एका बहिणीच्या स्मरणार्थ ती ठेवली आहे. द्रौपदी आणि कृष्णाचं नातं सगळ्या जगाला माहिती आहे किंवा कृष्ण आणि सुभद्रेचं नातं जगाला माहिती आहे. त्यामुळं एका भावाने बहिणीसाठी ठेवलेली एका भावाचीच ती कथा आहे. असा हा सुंदरसा योग आहे असं मला वाटतं. पण स्वतः म्हणजे भाषा प्रभू म्हणून ज्यांची ओळख आहे त्याच्यामध्ये त्यामुळे शब्दांची कमतरताच त्या ठिकाणी आहे. मला एक प्रश्न वेगळा विचारायचा वाटतो. खरं म्हणजे देशभरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी रामांची मूर्ती जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याविषयी त्यामुळं करण्यात येत आहे. खरं म्हणजे हे धार्मिक असो हे सगळे कार्यक्रम असताना त्याला कुठेतरी राजाश्रय लागतो आणि मग अशा वेळेला राजकीय मंडळी ही पुढाकार घेत असतात. बऱ्याच वेळा त्यांच्या पुढाकाराने टीका देखील होते, परंतु त्यांच्या सहभागाने तो कार्यक्रम नेहमीच त्याला भव्यता मिळत असते. तुम्हाला काय वाटतं, योग्य काय, टीका योग्य आहे की ती भव्यता योग्य आहे? मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या माणसाला एखाद्या स्वरूपात पाहिलं की त्याच्या वेगळं त्याचं अस्तित्वच तुम्ही मान्य करत नाही. एक कीर्तनकार आहे तर तो एक माणूस पण आहे, तो एक कुटुंब प्रमुख पण आहे. तसा एक राजकीय नेता आहे, त्याच्या जीवनात ही आध्यात्मिकता आहेच. मी तर म्हणतो राजकीय लोक अधिक आध्यात्मिक आहेत. निवडणुकांच्या काळात तुम्हाला दिसतील देवदर्शन घ्यायला सगळ्यात पुढे ते राहतात. त्यामुळे त्यांच्यातली जी आध्यात्मिक भूक आहे ती भागण्यासाठी त्यांनी सुद्धा हे कार्यक्रम केलेच पाहिजेत. आणि दुसरा विषय राहिला टीकेचा तो असा की याने यासाठी केलं असेल त्याने त्यासाठी केलं असेल. तर अध्यात्मशास्त्र याचा निर्वाळा असा देतं की कोणी कोणतंही कार्य करू द्या, त्याने ते ज्या भावनेनं केलं आहे त्याला फळ त्या भावनेनुसार मिळणार आहे. त्यामुळे काहीच न करणाऱ्यांनी काही चांगलं करणाऱ्यांवर टीका करणं हे चांगलं नाही आहे. बरं, स्वतः एकनाथ देशेकर जी हे राजकारणात आहेत आणि त्यांनीच या कथेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मला असं वाटलं की त्यांच्यासमोरच या गोष्टीचा निर्वाळा महाराजांकडनं ऐकूया. सागरजी, याबद्दल असं म्हणायचं आहे की एका राजकीय पदावर असलेला माणूस कथा ठेवतो. मला लोकांनी सांगू द्या की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्याची कथा आहे तो पण एक राजाच होता. तर एखाद्या जिल्हा परिषदेच्या राजाने जगाच्या राजाची कथा ठेवली तर नातं जवळच आहे, लांबचं नाही. तर ही कथा श्रीकृष्ण कथा या ठिकाणी चिंद्रण गावामध्ये येत्या 16 जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्याची सांगता 23 जानेवारीला काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. स्वतः कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील हे असणार आहेत. तर ह्या कथेचा आनंद आपण घ्यायचा आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.